रामटेक क्रीडा आपल्या सुटलेला नाही, त्याबाबत अजून लवकर निर्णय मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आमच्या महायुतीची बैठक होत आहे. रामटेक सीट आम्ही मागितली आहे. रामटेक सीट मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ आहे. बूथ पर्यंत आमचं काम आहे. शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील. पण आम्ही ही सीट मागितली आहे. काही ठिकाणी आम्ही मागितली आहे, काही ठिकाणी त्यांनी मागितलं आहे. जशी आम्ही बारामतीची सीट भाजपची होती ती आम्ही अजित पवारजींना दिली आहे. काही सीट आम्ही मागतोय, काही सीट ते मागतात आहे. पण मला वाटतं की सायजेबल आणि सर्वांचं सन्मान राखून वाटप होणार आहे. कोणी कुठे दुखवणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष घेणार आहे. रामटेक आपल्या वाट्यावर आली, उमेदवाराच्या नावावर काही शिक्कामोर्तब आपल्याकडून मग आता एकदा रामटेक आमच्याकडे जर आली तर आमचे ऑब्झर्व्हर जातील आणि एक 100-150 लोकांचं हिअरिंग घेतील आणि त्यानंतर जो काही उमेदवार निर्णय करेल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तो निर्णय होईल. वाटप झालेलं नाही, काही जागा डिक्लेअर व्हायच्या, कधीपर्यंत हे सगळं होईल? मला वाटतं 3-4 दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील. मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे, फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे. साधारण संपूर्ण 48 सीट ज्या शिवसेनेकडे, शिवसेना, एकनाथजी शिंदे, अजित पवार आणि आम्ही साधारण 25 मार्च पर्यंत आपापल्या पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय 2-3 दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण 25 मार्च पर्यंत सारं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं. पहिल्या फेज साठीचं नोटिफिकेशन 20 मार्चला आहे, त्याचा नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 27 मार्च आहे. कुठेतरी पहिल्या 2 फेज साठीचं क्लॅरिटी होणं आता लवकर पुढील 1-2 दिवसामध्ये आवश्यक. मला वाटतं पहिल्या 2 फेज मध्ये तर फार काही अडचणच नाही आहे. कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, गडचिरोली आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, यवतमाळ वाशिम मध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील. साधारण बुलढाण्यामध्ये थोडा त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल. साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेक ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतोय. तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी, ही मागणी आमची आहे. पण आता शेवटी कुठेतरी कुणाला तरी मागे यावं लागणार आहे. पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे. पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण 2-3 दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील. पण फार वाद नाही आहे, असा काही टोकाचा वाद आहे, काही होणारच नाही आहे असं नाही आहे. शांतपणे सारा चालू आहे. काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे तोही होणार आहे.